जय शिवराय मित्रांनो, आज कवठे या ठिकाणी भव्य ओपन हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धा आहेत. तर आत्ता कुठली मॅच आहे ती थोडंसं या मित्रांना विचारूया. तर भाऊ, तुझं नाव सांग. कुठलं गाव तुझं भाऊ? होणारा सामना वरखरवाडी वर्सेस हेमंत डेरे का? आदित्य डेरे टॉच टाकत आहे. देगाव वरखरवाडी वर्सेस देगाव. वरखरवाडी संघ सुंदर फटका लगावला सुरेश आणि हा 6 धावांसाठी खूप सुंदर फटकेबाजी. 2 धावा डिक्लेअर झालेल्या आहेत. 2 अतिरिक्त धाव. सौरभ घाबरलेला दिसतोय जरा गोलंदाजीमध्ये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि लागलं का सवाल. पुन्हा एकदा चेंडू आणि हा सौरभच्या हातात गेलेला आहे झेल. सुरेशची विकेट पडलेली आहे. सुरेशने आपल्या संघासाठी खूप चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या केली होईल की सुरेश. पुढचा चेंडू सौरभच्या सचिनसाठी लेग साईडला लगावलेला फटका आणि हा 4 धावा. त्याच्या क्षेत्ररक्षण सुंदरचा चेंडू कळला नाही सचिनला. कवर सुंदरचा चेंडू लगावला आहे आणि त्याच्या क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा 2 धावा घेण्यासाठी यशस्वी. दुसरा चेंडू श्रवणचा पुन्हा एकदा आणि बॉल कळला नाही. एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. श्रवणचा पुन्हा एकदा आणि सुंदरचा चेंडू होता. 1 धाव डिक्लेअर केलेली आहे. खूप सुंदर श्रवण आहे आणि सुंदरचा फटका लगावला. हा काय 6 बरोबर ना कमिटी? 6 आणि दोन्ही टाकतोय सवय. पुन्हा एकदा मध्ये यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे. सुंदरचा फटका लागायला पुन्हा एकदा सचिनने आणि मंगेशचा चेंडू लेन कटर हा कळला नाही. आणि खूप जवळ जे बसलेत ना त्यांना विनंती आहे की आपल्याला झोपायसाठी नाही चेंज केला आहे. थोडीशी आम्हाला सहकार्य करा. सुंदरचा चेंडू होता मंगेशचा आणि 1 धाव घेणं. सुंदरचा फटका लगावला आहे आणि श्रवणने कॅच घेतलेला आहे. तरी बाद आउट मंगेशचं. धावसंख्या 40च आहे. खूप चांगली गोलंदाजी केली मंगेशने आणि मंगेश थोडा फसला. 4 धावा आत्ताच्या. खरं तर 2च धावा होत्या. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 44. जिंकण्यासाठी वरखरवाडी संघाला 45 धावांची गरज. देगाव संघाने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. पुढचा संघ कोण आहे? स्वप्नीसाठी आणि हा पहिला सुंदरचा फटका लगावला आहे आणि स्वप्नीसाठी सुंदरचा फटका लगावला. स्वप्नीला 2 धावा घेण्यामध्ये होतो का तर विकेट आपली राईट संकटात नाही. आणि सुंदरचा चेंडू निर्धाव चेंडू गेलेला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लावण्याचा प्रयत्न होता. आणि सुंदर रक्षण केलेलं आहे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 13. पहिला चेंडू सुंदर असा फटका लावण्याचा प्रयत्न आणि धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी ऋषिकडून. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आणि
3 चेंडू निर्धाव गेलेले आहे सुंदर बेगाव संघासाठी. छोटा चेंडू सुपर निर्धाव प्रतीकला चेंडू कळत नाही. पुढचा चेंडू नवीन फलंदाज आहे अथर्व आणि हा लगावला फटका. हा खरं तर पळून काढायचं झाडाला लागल्यावर आणि अथर्वला पण हा चेंडू ऋषीने एवढी चांगली गोलंदाजी केली. 2च धावा दिलेल्या आपल्या षटकामध्ये आणि 1 तरी बाद. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 15. 1 मिनिट. 30 धावांची गरज. वर्षावाडी संघाला स्ट्राईकला आहे निलेश. पहिला लगावलेला फटका आणि हा 22 झाला सॉरी. आणि त्याच्या क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा आताच्या चेंडूवर झालेल्या आहेत निलेशला. आणि निलेश धावची 1 धाव आणि 1 तरी बाद. धावसंख्या झालेली आहे 25. 2 चेंडू झालेले आहेत आणि कीपरकडे खेळ भरपूर पाहिजे असं म्हणतो. आणि विकेट लगावलेला फटका करत श्रीचा. आणि सामना जिंकलेला आहे बेगाव संघ. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हराळी वर्ष कात्रीला दिले. नमस्कार बाबा, तुझं नाव सांग. अमन गाव कोणतं? तुमची आता बॅटिंग का बॅट्समन पहिला स्ट्राईकला. तुमची फिल्डिंग मला सांग. तुझं भाऊ नाव? सुमित जावळे. गाव कोणतं? ऋतिकाने तर काय ते सुंदरला पहिला फटका ऋतिक करून आणि हा वर उडवलेला आहे ऋतिकने. बघूया काय करतो. आणि पहिला झटका कात्रज संघाला बसलेला आहे ऋतिकच्या रूपाने. आपल्या संघासाठी सुंदरला फटका लगावला आहे. आणि तुम्ही बघू शकता आता 6 हरळीची फिल्डिंग चालू आहे आणि कात्रजचा बॅटिंग चालू आहे. तर बघूया कशा प्रकारे मॅच होती ती आता. चला पुढचा चेंडू पुन्हा एक आलेला फटका आणि षटकार माझ्यासाठी पुन्हा एकदा. आणि हा लगावलेला त्याच्या क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. नाणेफेक करायची आहे. निर्धाव संघांनी कृपया संघासाठी काय नाव आहे? स्ट्राईकला हेमंत आणि 1 धाव डिक्लेअर. पुन्हा लगावलेला फटका आणि हा 6 धावसंख्या झालेली आहे 31. सुमितच्या गोलंदाजीवरती आणि हा बॉल वर चढलेला आहे. बघूया काय होत आहे. आणि नाही जसा क्षेत्ररक्षण 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. बाजूला पुन्हा आक्रमण फलंदाजी आणि बॉल गेला आहे 6 धावांसाठी. बरोबर ना? शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा लगावला आहे दादाने 6. चला नवीन गोलंदाज नाव काय? हेमंत स्ट्राईकला. हेमंतचा बॉल हेमंत स्ट्राईकला. अभिषेक पुन्हा एकदा हेमंतने लगावलेला फटका आणि 24 सप्पळाईने घेतले अजून 1 धाव. 4 धावा घेतलेल्या असं मला वाटतं. 4 धावा असतील फलंदाज सगळे नावं दिले. पुन्हा एकदा हेमंतने आपल्या बॅटमधनं डाव्या बाजूला दाखवलेला छान तारीख 6 चेंडू आहे. हेमंत स्ट्राईकला. रिव्हर्सचा ट्राय होता फसला. उलट सुलट प्रयत्न चालू आहेत हेमंत. सगळ्या प्रयत्नांचा प्रयत्न. पुन्हा एकदा लगावलेला चांगला फटका होता आणि झेल बाद हेमंत. आणि सुंदर फटका लगावला आहे. 2 धावा टिकल्या त्या ओव्हरमध्ये आणि बॉल कळला नाही अभिचा. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 61. 65 धावसंख्या जिंकायला खरं तर हराळी संघाला पाहिजे.
संघाला 62 धावांची गरज. विराचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सौरभ बाद. पहिला चेंडू विराचा. किरणने ट्राय केला सुंदर असा लेग साईडला. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. तिसरी धाव झालेली आहे स्ट्राईकला आणि विराचा चेंडू नाही कळला. थोडा वेळा प्रयत्न करतोय. खूप नवीन फलंदाज आधी स्ट्राईकला आणि हात लगावला. अजून प्रयत्न केला होता सुंदर, पण काय पळून काढायचं बरं का. अभिनय लगावला फटका. तेवढं तुम्ही क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. तर धावसंख्या झालेली आहे 9. एका षटकानंतर धावसंख्या 9. खरं जर तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला एव्हरेजने चालायला लागेल. एव्हरेज पाहिजे. आणि हा नवीन गोलंदाज हेमंत ना. हेमंत पहिला चेंडूत धाव घालवला आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आणि हा लगावला आहे 6. नाही काय चेंडू धावची होता. सुंदरचा फटका लगावलाय. आधी पुन्हा एकदा लगावला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण जोशीकडून ना. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. देवांचा पुन्हा चेंडू आणि सुंदर असा बॉल. आता तुम्हीच मोजा. लय मोजा लागतात तसा नाही. आऊट नाही नाही. अतिरिक्त धाव आणि प्लस 1. 2 अजित आणि अजितच्या झेल पण सुंदर घेतला एका हातात. विकेट आधी बाद झाला. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. प्रयत्न चांगले होते अजितचे. आपल्या तो चेस करताच येऊ शकत नाही. अजितचा पुन्हा एक चांगला चेंडू होता अजित आणि हा लगावलाय पुन्हा एकदा अजितच्या गोलंदाजीवर 6. बॉलिंग ना. बर सुंदरचा फटका. चला भावांनो, आता तुम्ही बघितलं असेल कात्रज हा संघ विजयी झालेला आहे. आणि अंतर नाव सांग तुझं. चला सामना आता चालू आहे. तो सामना आहे अनवडी वर्सेस चेंजर्स आणि नाणेफेक झालेला सामना आहे. पसरणी वर्सेस गणू 11. टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॅलो चालू गणेश. सुंदरचा प्रयत्न स्ट्राईकला आणि हा झेल उडाला आहे. गणेश कडून कॅच. हॅलो गुड संघाने हा नाणेफेक जिंकले. निर्धाव चेंडू. चांगला प्रयत्न अजितकडून. या पहिलं षटक वैयक्तिक संघासाठी. दुसरं सुंदरचा फटका. 1 नाही. सुंदर चपळ आहे. गणू संघाकडून 2 धावा. दुसरा चेंडू गणेशसाठी आणि त्याच्या क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा यशच्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यश. चेंडू कळला नाही की गणेश दादांना. चांगला फटका लगावला आहे आणि झेल बाद नाही झालेला आहे. झेल सोडलेलं आहे. गच्चा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुंदर असा झेल. या चेंडूवर झेल घेतलेला आहे. यशचा बॉल झालेला आहे करताना आणि आऊट. आणि तुम्ही पण बाद. दुसरा चेंडू दुसरी विकेट.
ऑपोजिट धावांना बॉल 6 वाईट बॉल तुषार अतिरिक्त धाव पुन्हा एकदा वाईट धावसंख्या धावसंख्या 24 आणि 26 जिंकायला 27 धावाची गरज साठी पहिला चेंडू तुषारसाठी अतिरिक्त धाव सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय अजित आपल्या संघासाठी आणि तुषार पुन्हा स्ट्राईकला तुषारला गोलंदाजीच कळत नाहीये नो बॉल आहे आताचा अतिरिक्त धाव तुषार चेंडू अजितचा पुन्हा एकदा यशला सुद्धा पण बॉल कळला नाही एवढा पाहिजे तसा एक धाव घेण्यामध्ये यश चांगला प्रयत्न केला तुषारने बॉल किती 3 धावा 4 चेंडू 7 धावा पुन्हा एकदा तुषारच्या बॅटून 2 धावांसाठी मिळालेला फटका कधी आणि तुषारचा हा फटका आणि एकदा तुषार आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी आणि तुषार हा बाद झालेला आहे झेल बाद कीपरकडे आणि आता कोणाला स्ट्राईकला चांगला प्रयत्न धोनीचा पहिल्या चेंडूवरती शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज धोनी स्ट्राईकला 6-9 धावन केलं पहिलाच अतिरिक्त चेंडू 8 सॉरी 4 चेंडू 4 धावांची गरज भावांनो आत्ताची मॅच तुम्ही बघितली असेल अतिशय उत्साहात पसरणी संघाने विजय मिळवलेला आहे कोणी जिंकलं सांगायचं पहिला बॉल आणि हा डॉट बॉल दुसरा बॉल आणि मोठा फटका 6 धावा षटका वरकरवाडी संघाकडून गाणागाठी षटका गाणागाठी प्रहार वाईट चेंडू अतिरिक्त धाव परत एकदा मोठा फटका काढण्याचा प्रयत्न तिथं पळून काढल्यात 2 धावा समोरच्या दिशेने परत एकदा मोठा फटका पिकला 6 धावा अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे परत एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका कॅच घेतला भावांनी खतरनाक कॅच घेतला एका हातात एका हातामध्ये सामावलेला उत्कृष्ट असा गेम परत एकदा फटकवण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण तिथल्या बाजूला बाजूला अरे हा ना 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेला रनआउट वाईट चेंडू 4 एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉल 12 धावांची गरज आणि हा उत्कृष्ट असा चेंडू चला हा मागला फटका 6 धावांसाठी
चेंडू 3 धावा. बघूया आता जिंकायसाठी काय होते ते. आणि ही 1 रन काढली आहे. दुसरी सुद्धा रन पूर्ण झालेली आहे आणि तिसरी रनसाठी सोडले पण आउट झालेलं आहे. आणि वरखरवाडीने अतिशय वरखरवाडीनं हा सामना अतिशय उत्साहाने जिंकलेला आहे. 6 बॉल 52 आता 8 करायच्या त्या टीमला. बघूया कशा प्रकारे करतात ते. एक बॉल 2 रना अतिशय यशस्वीरित्या. दुसरा बॉल आणि हातामध्ये तोपर्यंत इकडं 2 रना. वाईड बॉल चा बॉल आणि असा गेलेला आहे आणि दुसरी रन सुद्धा काढलेली आहे. एक धाव राहिली फक्त. 3 बॉल 1 रन पाहिजे जिंकण्यासाठी आणि विकेट पडलेली आहे. अशा तऱ्हेने 2 बॉल 1 धाव पाहिजे आणि ही 1 धाव काढलेली आहे आणि अतिशय उत्साहाने कात्रज संघ हा विजयी झालेला आहे.